आज आपण मुरगुडमध्ये आलो आहे आणि इथली बदलणारी समीकरणं आपल्याला बघायला मिळतात. तर आपण आत्ता उमेदवार एक आहेत ज्या सोनाली कलकुटकी, तर त्यांच्याशी भेटूया आणि त्यांना विचारूया नेमक्या नागरिकांच्या समस्या काय आहेत आणि त्या काय करणार आहेत. नमस्ते मॅडम, आपलं नाव? माझं नाव सोनाली सुधाकर कलकुटकी. मी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. मी प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी घेतलेली आहे. आणि मी जेव्हा इथं पाहिलं त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की येथील 35 वर्ष झालं येथील रस्त्याचं काम झालेलं नाही आहे. गटारीची समस्या आहे. इथं दोन्ही बाजूला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी नाही आहेत. मग जर मला इथल्या जनतेनं जर मला सेवेची संधी दिली तर मी सुरुवातीला या प्राथमिक जे प्रलंबित इतकं वर्ष झालं जे काम रखडलेलं आहे ते कार्य पूर्ण करण्यावर पूर्णपणे झोकून देऊन हे काम पूर्ण करेन. आणि अजून काही असं आहे का मुरगुडमध्ये की जे व्हायचं राहिलं आहे आणि जे झालं पाहिजे असं बऱ्याच वाटतं? गोष्टी अजून अशा आहेत की ज्या राहिलेल्या आहेत. पाण्याचाही प्रश्न आहे. इथं कॉलनीमध्ये मुबलक पाणी येत नाही आहे. तसं बघायला गेलं तर इथं असा पाण्याचा प्रश्न नको पाहिजे, पण तोही मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. तसेच या कॉलनीला लागून आपली जनावरांचं बाजारपेठ आहे, तिथेही सुखसुविधा थोड्याफार प्रमाणात कमी आहेत. त्या पूर्णपणे अडचणी ज्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. जवळच फिल्टर हाऊस आहे पाण्याचा, तिथेही कॅमेरे बसवण्याचं काम करण्यात येईल. ज्या ह्याच्या प्राथमिक ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यावर पहिल्यांदा भर देईल.